जय भीम, जय भारत, जय संविधान। आज पंढरपूर पंचायत समितीच्या कार्यालयाच्या समोर मौजे तारापूर येथून आम्ही सर्वजण उपोषणाला बसलेलो आहोत। याचं कारण असं आहे की मौजे तारापूरचे ग्रामसेवक पदनिवृत्त झालेले होते। त्या ठिकाणी गेल्या 2-2.5 महिन्यापर्यंत पासून नवीन ग्रामसेवक श्री शरद सोनवणे यांची नियुक्ती तारापूर ग्रामपंचायतीला झालेली आहे। तरी तारापूर ग्रामपंचायतीने आज तागायत त्यांना सहीचा अधिकार दिलेला नाही। त्यामुळे तारापूर गावातील सर्व विकास कामे ठप्प आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे। आम्ही सामाजिक कार्यकर्ते तारापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य ॲडव्होकेट समाधान गाडे वकील, तारापूर गावचे विद्यमान सदस्य सौ साळूबाई विठोबा वाघमारे यांनी वारंवार ग्रामपंचायतीला सांगितले की नागरिकांची कामे तटत आहेत, लवकरात लवकर श्री शरद सोनवणे ग्रामसेवक यांना सहीचा अधिकार द्यावा। पण आज तागायत 2.5 महिने झालं त्यांना सहीचा अधिकार दिलेला गेलेला नाही। याचं कारण सर्व गावकऱ्यांना आम्हाला बी समजणं झालंय, एक सहीचा अधिकार त्याला का देणार ती। आणि स्वतः BDO साहेबांनी एक पत्र काढलं, कार्यालयीन पत्र ग्रामपंचायतला, की तुम्ही हे जे ग्रामसेवक श्री शरद सोनवणे हे दिलेले आहेत त्यांना सहीचा अधिकार देऊन त्यांना कामकाज सुरळीतपणे सुरुवात करू द्या। त्यांच्यासुद्धा पत्राला तारापूर ग्रामपंचायतीतील काही सदस्यांनी केराची टोपली दाखवली, हा आदेश धुडकावून लावला। सरळ पाहायला गेलं तर BDO साहेब हे तालुक्याचे ग्रामविकास विभागाचे मेन अधिकारी आहेत। त्यांनी दिलेल्या पत्राला जर हे केराची टोपली दाखवत असतील तर हे शासकीय कामात अडथळा समजून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। शरद सोनवणे साहेब ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं आहे त्या ठिकाणचा आम्ही थोडा रिपोर्ट घेतला। ते दुसरे तुकाराम मुंडे आहेत। अभ्यासू, प्रामाणिक, स्पष्ट कारभार, पारदर्शक कारभार करण्याची त्यांची ओळख आहे आणि बोगस कारभाराला आळा बसणार आहे। आणि तारापूर गावचा जर ते राहिले तर तारापूर गावचा सर्वांगीण विकास होणार आहे। अशा पद्धतीनं सर्व होत असताना आज तुम्हाला माहीत आहे राज्य शासन ग्रामसेवकांच्या भरती करत नाही। ज्या भरती होते त्या रिक्त जागेच्या भरती होतात आणि त्यामुळं एका ग्रामसेवकाकडे 2-2, 3-3 गावं एक्स्ट्रा चार्ज म्हणून दिलेली आहेत। त्याचा परिणाम सरळ त्या गावच्या विकासावर होत असतो। आणि तारापूर गावाला तर एवढ्या दिवसानंतर आमचं आकलन आहे, एवढ्या दिवसानंतर एवढा स्वच्छ, अभ्यासू, पारदर्शक कारभार करणारा प्रामाणिक ग्रामसेवक भेटलेला आहे। आणि एक सुवर्ण संधी आहे तारापूर गावला की विकासाचा आपल्या जो इतर गावांपेक्षा तारापूर गाव विकासाच्या बाबतीत 10 ते 15 वर्ष पिछडेवर पडलेला आहे। आणि आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी अशी आहे की त्यांना तात्काळ सहीचा अधिकार द्यावा आणि तारापूर गावच्या विकास कामांना जे स्टे बसलेला आहे ती सुरुवात व्हावी, ही सर्वसामान्य तारापूर गावातल्या लोकांची अपेक्षा आहे आणि आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा आहे।